नियोजित वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण काम मार्गी लावा, विकास कामांसाठी निधीचा वापर झाला पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या नियोजन समिती बैठकीत सूचना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुण्यात गुरुवारी बैठक. आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्याबाबत होणार चर्चा. 14 दिवसानंतरही विमान अपघाताचं सत्य समोर येत नाही. पिंकी माळीच्या वडील शिवकुमार माळी यांचा सवाल. रोहित पवारांच्या भूमिकेचं शिवकुमार माळींकडून समर्थन. रोहित पवारांना हवी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. नवी दिल्लीत पोहोचून रोहित पवारांकडून घातपाताचा पुनरुच्चार. राजपाल यादव पाठोपाठ अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत. ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात गुन्हा. काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला महापौर बनवलं. गटनेता किशोरी पेडणेकर यांची टीका. भाजप काँग्रेस युक्त झालाय, पेडणेकर यांची टीका. सत्ता भाजपाची मात्र प्रशासन बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित. मुख्यमंत्री फडणवीसांनी केले सुतोवाच. बोलू द्या म्हणत काँग्रेसी नगरसेवकांचा गदारोळ. पहिल्याच सभेत मिळाली भविष्यातील संघर्षाची चुणूक. अखेरीस मुंबईमध्ये भाजपाचा महापौर बसला. तावडे घाडी यांच्या जोडीचा शपथविधी पूर्ण. निष्पक्ष पोलीस भरतीसाठी काटेकोर उपाययोजना. राज्यभरात ठिकठिकाणी सुरू आहे भरती प्रक्रिया. कोस्टल रोडवरून जाताना ऐका जय हो गाणं. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीला यश. शेतीच्या जमिनीचा व्यावसायिक वापर सोपा. आता दरवर्षी एनए टॅक्स वसुली नाही. एक रकमी शुल्क भरून जमीन मोकळी होणार. चंद्रपुरातल्या राजकारणावर राऊतांची गोची. मातोश्रीच्या परवानगीनंतर चंद्रपुरात नवी युती. सारवासारव करताना राऊतांची त्रेधा तिरपीट. राष्ट्रगीताच्या आधी आता राष्ट्रीय गीत वाजणार. वंदे मातरम वाजवलं जाताना उभे राहून आदर व्यक्त करा. गृह मंत्रालयाचे आदेश. विमान अपघाताच्या चौकशीची मागणी सर्वप्रथम माझीच. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. पंतप्रधान पवार भेटीमध्ये 40 मिनिटे चर्चा. राष्ट्रवादी सोबत आहे आणि सोबत राहीलच. पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्पष्टोक्ती. राज्यभरात कॉपीचा सुळसुळाट. 4 शिक्षक निलंबित. जालन्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक निलंबनाचे आदेश. चावट डीप फेकला उचलून फेका. केंद्राकडून नवे आदेश आणि नियम लागू. साताऱ्यामध्ये भाजपला धक्का. सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र. लातूरात राष्ट्रवादी भाजपाचा ऐकेना. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला 5 वर्षांसाठी हवंय. बीडच्या दीपकचं पोलीस बनण्याचं स्वप्न अपूर्ण. पोलीस भरती दरम्यान बीडमध्ये तरुणाचा मृत्यू. चंद्रपुरातील खेळ फडणवीसांना ठाऊक होता. मुनगंटीवार यांनी केला खुलासा. अमेरिकेसोबतचा करार म्हणजे शरणागती. मोदी सरकारनं देश विकला. लोकसभेत राहुल गांधी यांचं आक्रमक भाषण. पुण्यातल्या बुधवार पेठेतून बांगलादेशी महिलांची सुटका. काही अल्पवयीन मुलींचीही सुटका. पुणे पोलिसांचं बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन. एकनाथ खडसेंवर जळगावातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप. खडसेंकडून आरोपांचं खंडन.